भारतीय संविधान दिन अमृत महोत्सव गौरव सोहळा भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय लिंगायत मोर्चा, राष्ट्रीय जैन मोर्चा, राष्ट्रीय शीख मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधन संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे। याचे उद्घाटक राजू शेट्टी, खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अध्यक्षता वामन मेश्राम साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा नवी दिल्ली यांच्या हस्ते आयोजित करण्यात आलेले आहे। यासह जनाब सय्यद मुजीब साहेब, मुफ्ती मुजम्मिल कासमी, बाळासाहेब घावरे, मौलाना जुबेर अहमद बेपारी, अमर पाटील, जगन्नाथ ढाले, राजवैभव शोभा रामचंद्र, कालिदास गाडवे, ॲडव्होकेट संदीप पाटील, चंदनदादा चव्हाण, सचिन कदम, अर्जुन लिंगले प्रमुख वक्ते असणार आहेत। या कार्यक्रमाची भारतीय संविधान रॅलीचा प्रारंभ 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा येथून सुरू होणार आहे। तर बट रोड येथे प्रबोधन संमेलनाचे आयोजित करण्यात आलेले आहे। या संमेलनाला बहुसंख्येने उपस्थित राहून सर्वांनी सहकार्य करावे असे संयोजक भारत मुक्ती मोर्चा सांगली जिल्हा यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेले आहे। बोला। सर्वांना जय भीम। भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त सांगली भावी नाट्यगृह येथे भारत मुक्ती मोर्चा या बामसेटच्या ऑफसेट विंगच्या माध्यमातून संविधानाचा अमृत महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। त्यामध्ये आमच्या राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा, राष्ट्रीय शीख मोर्चा, राष्ट्रीय लिंगायत मोर्चा या सर्व ऑफसेट विंगच्या ही सहकार्य आपण त्यामध्ये आहे। बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आहे, लवजी क्रांती मोर्चा आहे, राष्ट्रीय जैन मोर्चा आहे। तर यामध्ये आपण या कार्यक्रमासाठी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब अध्यक्षता करण्यासाठी येणार आहेत। त्याचबरोबर या संमेलनाचे उद्घाटक माननीय राजू शेट्टी साहेब, माजी खासदार, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्षही उपस्थित राहणार आहेत। आणि या कार्यक्रमाला पूर्ण महाराष्ट्रातून वक्ते येणार आहेत। त्यामध्ये आपण विषय लावलेले आहेत त्या पत्रिकेमध्ये आपल्याला दिसतील। तसेच 23 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता पुष्पराज चौक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान रॅलीचे आयोजन आम्ही केलेलं आहे। तिथून ती रॅली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून, त्यानंतर कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही रॅली भावी नाट्यगृह या ठिकाणी येईल। त्या ठिकाणी रॅलीची सांगता होणार आहे। या रॅलीमध्ये 200 टू व्हीलर आणि 4 व्हीलर गाडीमध्ये मेश्राम साहेब असतील। अशी ती रॅली 12 वाजता रॅलीची सांगता करून त्या ठिकाणी येणाऱ्या सर्व लोकांना स्नेहभोजनाचं आयोजन करून त्यानंतर आपल्या प्रबोधन संमेलनाला सुरुवात होईल। त्यामध्ये महाराष्ट्रातून सर्वच बुद्धिजीवी वर्ग त्या ठिकाणी येत आहे। त्यामध्ये आपल्या मिरजेचे पास्टर जे कोल्हापूर धर्म प्रांताचे उपाध्यक्ष आहेत रेव्हरंड श्रीनिवास चोपडे साहेब, ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तसेच राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चाचे चांद मोहम्मद साहेब हे या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित आहेत। त्यामध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे म्हणतेजी राष्ट्रीय प्रभारी म्हणते सोमानंदजी या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। तसेच माननीय हरविंदर सिंग खालसा जे राष्ट्रीय शीख मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी आहेत मुंबईवरून, तेही या कार्यक्रमाला येत आहेत। तसेच आपल्या सांगलीचे गुरुद्वाराचे प्रमुख माननीय जीवनसिंग ग्रंथी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर बरेचसे मान्यवर सगळ्याच SC ST OBC आणि सर्वच मायनॉरिटीमधले लोक या कार्यक्रमाला येणार आहेत आणि आपापलं मत या विषयावर मांडणार आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने आपण जो विषय घेतलेला आहे तो पण संविधानाच्या 75 वर्षे होत असताना सुद्धा ओबीसीची जात नियोजन केली जात नाही। तसेच EVMच्या माध्यमातून निवडणुका घेऊन संविधान संपवण्याचाच घाट ह्या शासित जातीच्या लोकांनी घातलेला आहे। तसेच महाबोधी महाव्याय
जे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे, तर त्यासाठी गेल्या अनेक वर्षापासूनचा लढा आहे आणि गेल्या 2-3 वर्षापासून आपण सर्व बघतोय की त्यामध्ये सर्वच लोकांची मागणी आहे. तर त्याही विषयी हा महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं, त्या अनुषंगाने समाजामध्ये जागृती आपण करण्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे. तसेच मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, लिंगायत या धर्मांच्या लोकांच्यावर जे अन्याय अत्याचार सुरू आहेत त्या अनुषंगानं या कार्यक्रमामध्ये रणनीती ठरवण्याचा आपण एक प्रयत्न करणार आहोत. आणि भारतीय संविधानाचा जो अमृत महोत्सव आहे तो आपण पूर्ण वर्षभर हे कार्यक्रम आपण राबवणार आहोत, प्रबोधनाच्या स्वरूपात, केडर कॅम्पच्या स्वरूपात, आणि हे भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून हे सर्व कार्यक्रम होते. धन्यवाद. जय भीम.